नवीन ब्लॉगवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आहे सॅटर्डे. आज आपण निघालो आहे नवीन महादेवाच्या मंदिर एक्सप्लोअर करायला. तर निघूया आता. तर आता आपलं हे 7वं मंदिर आहे महादेवाचं. आणि आता आपण पोहोचणार आहे तिथं 1 नाही तर 2 वाजता. ट्रॅफिक पण आहे खूप रस्त्याला. आपली गाडी हळूहळू चालली. आणि आता आम्ही चाकणमध्ये आहे. चाकणचा रोड म्हणजे ट्रॅफिक रोड असतो. तर मंडे ते फ्रायडेपर्यंत इथं गर्दी असते. आणि आज सॅटर्डे आज गर्दी नाही आहे इथं. तर आपल्याला रोड मोकळा भेटला तर आपण फटाफट जाऊ शकतो कुठे. आणि आता आम्ही ब्रेक घेतला आहे थोडासा. खूप ट्रॅव्हलिंग झाली. ऑलमोस्ट आम्ही 70 किलोमीटर नॉनस्टॉप आलो आहे. 10 किलोमीटर आलो. टर्न घ्यायचं त्याच्या आधी म्हणलं थोडं ब्रेक घ्यावा आणि मग मंदिराकडे जाऊ. तर आता 5-10 मिनटं थांबलेलं आहे. आणि आता आपण निघू मंदिराकडं. इथून आहे 15 किलोमीटर आहे. 10 किलोमीटर ठीक आहे. 10 गावापासून 10 किलोमीटर आहे आता इथून. तर निघू. तर तुम्ही इकडून चाकणवरून आले की या रोडला या. हे मनसर गावातून हा रोड जातो. आणि तिथं बघा नंदी आहे मला असं दिसत. मग मनसर गावातून सरळ मंदिराकडे जा. इथून मंदिर 10 किलोमीटर आहे. फायनली आपण नागेश्वर मंदिरापाशी आलो. समोरच आहे. आणि आता आम्ही पोचलो आहे नागेश्वर महादेव मंदिरापाशी. जे तुम्ही माझ्यासमोर बघू शकता. आता आपण आत जाऊ. आधी शूज काढून घेऊ. आणि तुम्ही समोर बघू शकता ही आहे नागेश्वर महादेव मंदिरातली पिंड. ह्याच्या खालून पाणी येतं. दिसतं तुम्हाला इथून पाणी येतं. आणि हे सगळं इथून तिथं खाली जाऊन त्या साईडला पाणी खाली जाते. हे असं एक शिवलिंग आहे जिथं शिवलिंगातून पाणी बाहेर येतं. ते पाणी रोज 24 तास बाहेर येतं. तर शिवलिंग बघू शकता किती सुंदर आहे. आणि आतमध्ये पाणी बघा कसं बाहेर येतं. मंदिराचा परिसर पण खूप चांगला आहे. आजूबाजूला जास्त एवढे काही रडधड नाही. हायवे आहे फक्त. छोटंसं गाव. या मंदिराला नक्की भेट द्या आणि शिवलिंगाचं नक्की दर्शन करा. रस्ता आहे. त्याच्याच पुढे एक नागेश्वर मंदिर म्हणून एक बोर्ड आहे. तिथून जर तुम्ही लेफ्ट घेतला लगेच कडेला असं मंदिर आहे. मंदिराच्या आजूबाजूला शेती आहे. डोंगर एरिया आहे. आणि इकडे मागं वडा आहे. त्याच्यामुळे शांत वातावरण आहे. एकदा या विजिट करा. खूप भारी वाटतं आहे. फक्त उन्हाचं येऊ नका. सनसेट वगैरे बघायला मस्त आहे.
छोटंसं टेम्पल आहे, तिथे आपण पाया पडायला आले. आणि आता आपलं सगळं शूट झाले आणि आता आपण चालले दुसऱ्या मंदिरात. ते कुठले? आता आपण चाललोय गोडेश्वर मंदिराकडे, जे स्वयंभू आहे हरिश्चंद्र राजाने बांधलं होतं त्या लोकेशनला चाललं. ठीक आहे, आता आपण जाऊ नेक्स्ट मंदिर, जे घेतून 20 किलोमीटर आहे. आता आपण पटापट निघू. तर हे असं मंदिर आहे, बाजूला तशी पार्किंग आहे. नक्की भेट द्या या मंदिराला. चला आता आपण निघू आपल्या दुसरं मंदिर महादेवाचे दर्शन करायला.